ईशान्य भारत, स्पिती व्हॅली, लेह लडाखच्या सहलीत बऱ्याच मोनॅस्ट्रीज दाखवल्या जातात. त्यामध्ये आवर्जून पाहण्यासारखे असे काय असते? त्या का दाखवायच्या? मोनॅस्ट्री कशासाठी पाहायच्या हा प्रश्न पर्यटकही संयोजकाला कधी विचारित नाहीत. ज्या टूर ऑपरेटरने त्या परिसराच्या किमान 20 तरी सहली आयोजित केल्या आहेत अशा टूर ऑपरेटरला हा प्रश्न मी विचारला. त्या जागी दाखवण्यासारखे वेगळे काहीही नसते, आमचे शेड्यूल भरायला हवे म्हणून आम्ही त्या दाखवतो. त्याच्या उत्तराचे मला नवल वाटले नाही. आजपर्यंत मी 6 वेळा त्या प्रदेशात गेलो आहे. एकाही टूर संयोजकाने त्यामध्ये काय पहा, मोनास्ट्री म्हणजे काय याचे समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. आपले सहल संयोजक परिसराचा पुरेसा अभ्यास करून सहलीचे आयोजन करीत नाहीत. जे काही पाहता आले त्यामध्ये पर्यटकच समाधान मानित असतात. मोनास्ट्रीज या उंचावर ज्या ठिकाणाहून शहराचा नजारा दिसेल अशा जागी बांधलेले असतात. हे मात्र सत्य आहे. गोंपा म्हणजे एकांत स्थळ. पूर्वी गोंपामध्ये लामा राहत असत. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी हे साधक तेथे जात असत. घरोघरी जाऊन पूजा करणे, लोकांच्या शारीरिक मानसिक दुखण्यावर उपाय करण्याचे कामही हे करीत असत. आता गोंपा किंवा मोनास्ट्री म्हणजे शाळा आहेत. कुटुंबातील धाकट्या मुलाला लामा म्हणून तेथे प्रवेश देण्याची पद्धत होती आहे. याची कारणे आर्थिक असण्याची शक्यता जास्त आहे. मुलगा लामा झाला की त्याची उदरभरणाची, शिक्षणाची सारी जबाबदारी मोनास्ट्री घेत असे. गोंपामध्ये गंभीर वातावरण असते. त्या जागी सतत बौद्ध मंत्राचे पठण चालू असते किंवा त्याच्या रेकॉर्ड स्टेप्स लावलेले असतात. आपल्याला ते शब्दही कळत नाहीत. त्याचा अर्थ आपण कोणाला कधी विचारित नाही. जे काही दाखवले जाते ते मुकाटपणे पाहून पर्यटक गाडीकडे परत जात असतात. आपल्याला येथे का आणण्यात आले होते असा प्रश्न पर्यटक विचारित नाहीत. कसलाही प्रश्न विचारला न गेल्याने सहल आयोजकही खुश असतो. गोंपामधून किंवा घाटमाथ्याला संपूर्ण लडाखभर रंगीबेरंगी पताका लावलेल्या दिसतात. त्यांना तारचोक असे म्हणतात. यावर बौद्ध धर्मीयांचे पवित्र मंत्र लिहिलेले असतात. वाऱ्यावर लहरणाऱ्या तारचोकच्या माध्यमातून साधकांच्या प्रार्थना, इच्छा देवतांपर्यंत पोचत असतात. बौद्ध धर्मीयांची तशी श्रद्धा आहे. तारचोकप्रमाणे प्रत्येक गोंपामध्ये तारखेन म्हणजे झेंडा असतो. गोंपामध्ये सॅटिनच्या कापडाच्या तुकड्यापासून नरसाळ्याच्या आकारात बनवलेली हँगिंग असतात. शंकूच्या खालच्या बाजूला झिरमिळ्या कापलेल्या पट्ट्या सोडलेल्या असतात. देव प्रसन्न व्हावा यासाठी ही सजावट केली जाते. लडाखभर अनेक ठिकाणी कमरे एवढ्या उंचीची दगडमातीची, त्यावर चुना लावलेली छोटी छोटी बांधकामे दिसतात. त्याला स्तूप किंवा चैत्य किंवा चार्टन असे म्हणतात. बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींचे अवशेष त्यामध्ये ठेवलेले असतात. लाल केसरी रंगाने सजवलेले गोल फिरणारे ड्रम्स, प्रार्थना चक्रे सर्वत्र दिसत राहतात. हाताने गोलाकार फिरत त्याला प्रार्थना घालायची असते. त्या प्रार्थना चक्रावर ओम मणिपद्मे हू असा मंत्र लिहिलेला असतो. प्रार्थना चक्र फिरविण्याने मंत्रोच्चार देवापर्यंत पोचतो आणि पापांचा नाश होतो अशी कल्पना आहे. बौद्ध धर्मीय त्यावर विश्वास ठेवतात. देव कोणत्याही धर्माचा कसाही असो, माणसे त्यांना जे हवे असते ते तो देईल असे मानित असतात. त्याच्याकडून त्यांना हवे असणारे मागणे ते करतात. कारण देव खरे म्हणजे आपल्या आत दडलेला असतो. आपल्याला हे पटते का? धन्यवाद.